मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आज शिरूर कासार तालुका बंदची हाक। जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। जरांगे पाटील, वीरेंद्र पवार आणि काळकुटे यांना आझाद मैदान पोलिसांकडून नोटीस। परवानगीशिवाय 2 सप्टेंबरला आंदोलन केल्याप्रकरणी आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भाग भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित। बोपोडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं महसूल विभागाकडून कागदपत्र मागितली। कागदपत्र पडताळून आरोपींना चौकशीसाठी बोलावलं जाणार। शीतल तेजवानी अडचणीत येण्याची शक्यता। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची अजित पवारांना माहिती कशी नाही असा अनेकांना प्रश्न। मात्र मी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घराबाहेर असतो। अजित पवारांची प्रतिक्रिया। वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केल्याचीही खंत व्यक्त। मुलासाठी बाप किती खोटं बोलतो हे सर्वांनी पाहिलंय। पार्थ पवार प्रकरणावरून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा अजित पवारांवर निशाणा। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्र लुटलं अशी ही टीका। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नाही। 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमचा कौटुंबिक नव्हे तर सार्वजनिक विषय। पार्थ पवारांसंदर्भातील सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवे यांची टीका। माधवी खंडाळकर आज महिला आयोगात तक्रार करणार। रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीनं मारहाण केल्याचा खंडाळकरांचा आरोप। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थवर आज पुन्हा बैठक। मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी निवडी संदर्भात संध्याकाळी 6 वाजता बैठक। कोकणातील ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक। कोकणात दोन्ही शिवसेना एकत्र येऊन शहर विकास आघाडी बनवण्याच्या हालचाली, चर्चेची शक्यता। एमसीए निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक यांचे अर्ज। अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात निरीक्षक नेमले। स्थानिक पातळीवर युती करायची का याबाबत अजित पवारांना अहवाल देणार। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडक्या बहिणींकडून विधानसभेत महायुतीला भरभरून मतदान। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विधानसभेतील गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरेंच्या मनोहर मडभींकडून आव्हान। आज हायकोर्टात सुनावणी। नाईकांनी निवडणूक गैरमार्गाने जिंकल्याचा मडभींचा दावा। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली। मंत्रालयात बक्षीस वितरण सोहळा पार पडणार। राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देणार। बच्चू कडूंची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक। बच्चू कडूंची भेट घेऊन गैरसमज दूर करणार, विखेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे यांची सुरक्षेत वाढ। विखेंची गाडी फोडा, 1 लाख रुपये देतो, बच्चू कडूंची घोषणा। एनडीएच्या प्रमुखपदी व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी, मावळते प्रमुख व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून जग्गी यांची नियुक्ती यांनी स्वीकारला पदभार। चायना ईस्टर्न एअरलाइन्सकडून शांघाय ते दिल्ली विमानसेवा सुरू। 5 वर्षांनंतर भारत चीनमधील विमानसेवा पुन्हा सुरू। अकोला जिल्ह्यात गोठवणारी थंडी। नागरिकांचा थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार, तर जळगावातही धुक्याची चादर। मुंबईसह उपनगरात तापमान घटलं। मुंबईत काल 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। शुक्रवारपर्यंत तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.